मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या भेटीची चर्चा सुरू आहे। काल रात्री सागर बंगल्यावर दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली, तर बैठकीवेळी इतरही काही महत्त्वाचे नेते उपस्थित असल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून फडणवीस आणि खडसे यांच्यामध्ये सुरू असलेला राजकीय संघर्ष संपण्याची चिन्ह आहेत। रात्री 10:30 वाजता खडसे फडणवीसांच्या भेटीसाठी सागरवर दाखल झाल्याची चर्चा आहे। दरम्यान एकनाथ खडसे यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली आहे। या भेटीमुळे पूर्ण राज्यात चर्चेला उधाण आलेलं आहे। आपल्यासोबत एकनाथ खडसे जे आहेत ते आपल्यासोबत जुळलेले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। भाऊ, काय सांगणार, काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुम्ही भेट घेतलेली आहे। माझ्या मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या संदर्भामध्ये काही निवेदनं त्यांना द्यायचे होते आणि त्यासाठी मी त्यांची वेळ मागितली होती। त्यांनी काल रात्री 9:30ची वेळ मला दिली। त्या वेळेनुसार मी त्यांना भेटलो। भेटीमध्ये विकास कामांच्या संदर्भामधली चर्चा झाली। अन्य कुठलीही राजकीय चर्चा त्या बैठकीमध्ये झाली नाही आणि दुसरं कुणीही माझ्या सोबत नव्हतं। मी एकटाच त्या बैठकीला किंवा एकटाच त्या भेटीसाठी गेलो होतो। विकास कामांच्या संदर्भामध्ये मी अगदी कोणालाही भेटायला तयार आहे। मला जर मदत होत असेल तर मी कोणत्याही मंत्र्याची भेट घेईल आणि त्या मनाने माझं जो विकास कामांचा गाऱ्हाण आहे ते मांडेल। या नंतरच्याही कालखंडामध्ये देवेंद्रजींची भेट मी घेणार आहे। त्यांनी मला काही आश्वासन कामाच्या संदर्भामध्ये दिलेले आहे, त्याचा पाठपुरावा मी करणार आहे। पण जर मागचा विचार केला तर भाजपामध्ये आपण प्रवेश करणार असल्याची चर्चा होती। वरतून देखील आपला प्रवेश याला मागणी झालेली होती आणि तुम्ही करणार होतात, पण कालांतराने राष्ट्रवादीतच तुम्ही राहण्याचं ठरवलं। या संदर्भात काही चर्चा? कुठलीही चर्चा झालेली नाही। माझ्या दृष्टीनं आता भाजप प्रवेशाचा विषय संपलेला आहे। विकास कामाच्या संदर्भातला पाठपुरावा करत राहणार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत राहणार असल्याची चर्चा एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।